IAS साठी सिलेक्शन झालेल्या पूजा खेडकर यांनी आपल्या प्रशिक्षण कालावधीतच काही खोडकरपणा केला आणि त्यामुळे UPSC मधील एक घोटाळा समोर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये TETचा घोटाळा गाजला, नीट परीक्षांचा घोटाळा गाजला आणि आता अगदी UPSC सारख्या परीक्षांमध्ये देखील उमेदवार काही चुकीचे प्रमाणपत्र देऊन रँक मिळवतात की काय अशी शंका पूजा खेडकर या प्रकरणाने उपस्थित झालेली आहे। नमस्ते, मी सुधीर लंके। लोकमत रीजनल डायरीमध्ये आपण जाणून घेऊया की पूजा दिलीप खेडकर या ज्या UPSC कडनं सिलेक्ट झालेल्या आहेत, त्यांनी ज्या काही गडबडी केलेल्या आहेत त्या गडबडी केवळ पूजा खेडकर यांनीच केल्या आहेत की अशा अनेक पूजा खेडकर किंवा इतरही उमेदवार आहेत। या प्रकरणामध्ये ज्या दोन बाबी समोर आलेल्या आहेत त्यातील पहिली बाब ही की पूजा खेडकर ह्या OBC प्रवर्गातनं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवून UPSCच्या यादीमध्ये आलेले आहेत आणि दुसरी एक गोष्ट अशी दिसते आहे की त्यांच्याकडे दिव्यांगपणाचं प्रमाणपत्र देखील आहे। खरा जो घोटाळा याच्यामध्ये आहे तो ह्याच बाबींमध्ये दडलेला आहे। महाराष्ट्रामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा सुरू आहे। या बाबी लोकमत गेल्या 5-6 वर्षापासून मांडत आहे। मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असतील, महाराष्ट्राचं आरोग्य खातं असेल, हे याकडे लक्ष द्यायला तयार नाही। दिव्यांग प्रमाणपत्रांचा जो घोटाळा आहे तो कसा होतोय हे आपण जरा नीट समजावून घेऊया। आपली जिल्हा रुग्णालय जे असतील किंवा महापालिकेचे रुग्णालय किंवा ससून सारखी जी मोठी रुग्णालय असतील, येथे या घोटाळ्यांचं मूळ दडलेलं आहे। दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी अगोदर तो रुग्ण सरकारी रुग्णालयामध्ये जातो, जिल्हा रुग्णालयामध्ये जातो, तेथे तो केस पेपर काढतो आणि त्याला ज्या प्रकारचं दिव्यांग आहे त्या प्रकारच्या डॉक्टरकडे, त्यातील तज्ञ डॉक्टरांकडे तो जातो। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर डोळ्याचं दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं असेल तर तो नेत्रतज्ञाकडे जातो। तो नेत्रतज्ञ त्याची तपासणी करतो आणि त्याच्यावरती त्याचं दिव्यांग प्रमाण किती टक्के आहे ते ठरवतो। जर व्यक्ती 40% दिव्यांग असेल तर त्याला नोकरीमध्ये आरक्षण मिळतं किंवा इतर सगळे लाभ मिळतात। सरकारी रुग्णालयामध्ये बऱ्याचदा अशी माल प्रॅक्टिस सुरू झालेली आहे की हे जे तज्ञ डॉक्टर आहे या तज्ञ डॉक्टरांना मॅनेज केलं जातं आणि हे तज्ञ डॉक्टर जरी रुग्ण किंवा उमेदवार हा दिव्यांग नसेल तरी 40% प्रमाण त्याचं दिव्यांगपणाचं दाखवतात। त्यानंतर जिल्हा रुग्णालयातून जे प्रमाणपत्र मिळतं त्या प्रमाणपत्रावरती 3 अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असतात। त्यामध्ये एक त्या आजारातील तज्ञ डॉक्टर, दुसरा त्या रुग्णालयातील RMO आणि तिसरे जिल्हा शल्य चिकित्सक। एकदा तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली की इतर 2 डॉक्टर त्या रुग्णाची काही तपासणी करत नाही असं प्रमाणपत्र त्याला बहाल केलं जातं आणि तो व्यक्ती दिव्यांग ठरतो। त्यानंतर जर त्या व्यक्तीची कुठे निवड झाली आणि एखाद्या शासकीय यंत्रणेला जर साशंकता आली तर असं प्रमाणपत्र हे तपासणीसाठी ससून रुग्णालय, JJ रुग्णालय किंवा जे काही वरिष्ठ मेडिकल बोर्ड आहेत त्या रुग्णालयांकडे ते प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठवलं जातं। मात्र त्या पडताळणीमध्ये सुद्धा तेथील जे विशेष तज्ञ असतील, तेथील त्या आजारातील जे तज्ञ डॉक्टर असतील त्यांना मॅनेज करून खालील प्रमाणपत्रच योग्य असल्याचं ठरवलं जातं। असं बऱ्याच प्रमाणामध्ये घडतं आहे। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे या बाबीची चर्चा उपस्थित झालेली आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक जणांकडे अशी दिव्यांग प्रमाणपत्र आहेत जी संशयास्पद आहेत। अनेक IAS लोकांची प्रमाणपत्र संशयास्पद दिसत आहेत किंवा MPSC मार्फत जे काही उमेदवार निवडले गेले आहेत त्यांची देखील प्रमाणपत्र संशयास्पद आहेत। अशी अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत। बीड जिल्हा परिषदेने शिक्षकांनी जी काही बदल्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती त्याची जेव्हा तपासणी केली अंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजकडनं, तेव्हा असं आढळलं की ज्या शिक्षकांना जिल्हा रुग्णालयाने दिव्यांग ठरवलं होतं, 40%च्या पुढे त्यांचं प्रमाण दिव्यांगाचं दाखवलं होतं, असे शिक्षक दिव्यांग नाहीत हे अंबेजोगाई मेडिकल कॉलेजला लक्षात आलं। त्यातून बीड जिल्हा परिषदेने जवळपास 75 शिक्षकांना निलंबित केलं होतं। पुढे हे शिक्षक औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले आणि खंडपीठाने अशी भूमिका घेतली जर हे शिक्षक स्वतःहून सवलत नाकारणार असतील तर त्यांना माफी द्या आणि तसा माफीनामा त्या शिक्षकांनी बीड जिल्हा परिषदेकडे दिला। अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये देखील अशा प्रमाणपत्रांची जेव्हा जिल्हा परिषदेने तपासणी सुरू केली तेव्हा अनेक शिक्षकांनी खंडपीठात धाव घेतलेली आहे आणि आम्हाला जर एकदा प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर ते तपासता का अशा पद्धतीची भूमिका घेतली। ज्या पद्धतीनं पूजा खेडकर या दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलकडे प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जाताना टाळाटाळ करत होत्या, तशीच टाळाटाळ अनेक कर्मचारी, अनेक शासकीय कर्मचारी या प्रमाणपत्रांची तपासणी करताना करत आहेत। मात्र याकडे आरोग्य विभाग, आपलं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे कुणीही गांभीर्याने पाहायला तयार नाहीत। महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून विविध जात समूहांच्या लढाया सुरू आहे। प्रत्येक जात आरक्षणाची मागणी करते आहेत। अनेक उमेदवार, अनेक बेरोजगार तरुण हे आरक्षणाची मागणी करत आहेत।
मात्र दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयांना मॅनेज करून पैसे देऊन असं दिव्यांग प्रमाणपत्र घ्यायचं आणि त्याच्या आधारे आरक्षणाचे लाभ लाटायचे, हा एक अत्यंत सोपा फॉर्म्युला अनेक उमेदवारांनी स्वीकारलेला आहे. दुर्दैवाने या घोटाळ्याकडे कुणाचंही लक्ष नाही. हा जर घोटाळा उघडकीस आणायचा असेल तर आता जी काही दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील केवळ तज्ज्ञ डॉक्टरांना जे काही सर्वाधिकार दिलेले आहेत ते सर्वाधिकार काढण्याची आवश्यकता आहे. ही दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं जात प्रमाणपत्राची नंतर शहानिशा केली जाते किंवा त्याची कास्ट व्हॅलिडिटी कमिटीकडून त्याची पडताळणी केली जाते, तशा पद्धतीची पडताळणी ही प्रत्येक दिव्यांग प्रमाणपत्राची सक्तीनं करण्याची आवश्यकता आहे. आणि यामध्ये केवळ सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश असता कामा नये, त्यामध्ये काही शासकीय अधिकारी किंवा काही खासगी तज्ज्ञ डॉक्टर यांना देखील घेतलं तरच या दिव्यांग प्रमाणपत्रांची योग्य पद्धतीने शहानिशा होऊ शकते. कारण सरकारी यंत्रणा, सरकारी रुग्णालय यांच्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची भ्रष्ट साखळी तयार झालेली आहे आणि ससून सारख्या रुग्णालयाने किती घोटाळे घातलेले आहे रुग्णांबद्दल हे अलीकडे महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या समोर आलेलं आहे. दुसरी एक बाब दिसते आहे की पूजा खेडकर ह्या ओबीसी असताना नॉन क्रिमिलियर ह्या उत्पन्न गटातील त्यांनी जे प्रमाणपत्र मिळालं त्याबद्दलची. पूजा खेडकर यांचे वडील हे प्रशासकीय सेवमदेव होते आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं आत्ता 2024 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये वंचित आघाडीकडनं उमेदवारी लढवली होती. त्यांनी प्रशासनाला आपल्या उत्पन्नाचं जे शपथपत्र दिलेलं आहे त्यामध्ये ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर या दोघांच्या नावे मिळून सुमारे 40 कोटी रुपयांची संपत्ती दिसते आहे. ओबीसी ज्या कॅटेगरी आहेत त्यांना आरक्षणाचे लाभ जर घ्यायचे असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे महसूल विभागाकडनं घ्यावं लागतं, म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र. ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल ते कुटुंब ओबीसी जरी असतील तर त्यांना आरक्षणाचे लाभ घेता येत नाहीत. पूजा खेडकर यांच्या वडिलांनी आणि आईने जे काही ॲफिडेव्हिट दिलेले आहेत निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये या कुटुंबाची संपत्ती 40 कोटी रुपयांची दिसते आहे. मग हे कुटुंब जर धनवान असेल तर हे कुटुंब नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट कसं मिळवू शकतं असा एक प्रश्न तयार झालेला आहे. पूजा खेडकर यांनी UPSC मध्ये निवड होण्यापूर्वी काही ज्या मॉक इंटरव्ह्यू दिल्या त्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि त्या असं सांगतायत की माझं कुटुंब हे विभक्त कुटुंब आहे म्हणून माझं उत्पन्न हे कमी दिसत आहे. आता जे काही ॲफिडेव्हिट आहेत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचं, दिलीप खेडकर यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये त्यांचं 2021-22 सालचं जे उत्पन्न दाखवलेलं आहे ते 53,58,000 रुपये दाखवलेलं आहे आणि 2022-23 या वर्षाचं त्यांचं जे उत्पन्न आहे ते तब्बल 43,59,000 रुपयांचं आहे. म्हणजे 8 लाख रुपयांपेक्षा कितीतरी अधिक त्यांचं उत्पन्न ह्या 2 वर्षामध्येच दिसतं आहे. मात्र 2018-19, 2019-20 आणि 2020-21 या 3 वर्षाचं उत्पन्न त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये दाखवलेलं नाही, तेथे निरंक म्हणून लिहिलं आहे. त्यांच्या पत्नी ज्या आहेत मनोरमा खेडकर त्यांचं 2018-19चं उत्पन्न 3,11,000 आहे. 19-20 या सालचं उत्पन्न 2,47,000 आहे. 2020-21चं उत्पन्न 1,54,000 आहे. 2021-22चं उत्पन्न 25,000 आहे. 2025-23चं उत्पन्न हे वार्षिक 6 लाख रुपये आहे. म्हणजे त्यांच्या पत्नीचं उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी दिसत आहे. मात्र दोघांची मिळून संपत्ती जी आहे ती 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजे त्यांचं जर सोनं नाण्याचा तपशील जर पाहिला तर दिलीप खेडकर यांच्याकडे 17 लाख रुपयांचं सोन्याचं घड्याळ आहे असं त्यांच्या संपत्तीच्या विवरणपत्रातच म्हटलेलं आहे आणि त्यांच्या पत्नीकडे देखील लाखो रुपयांचं सोनं दिसत आहे. पूजा खेडकर म्हणतायत की आमचं कुटुंब विभक्त आहे म्हणून माझं उत्पन्न कमी दिसतंय. मात्र या दोघांचं जे काही शपथपत्र निवडणूक आयोगासमोर आलंय त्या शपथपत्रामध्ये दिलीप खेडकर यांनी आपलं कुटुंब विभक्त आहे असं कोठेही म्हटलेलं नाही. त्यामुळे प्रश्न असा आहे की इतके धनवान लोक जर ओबीसी प्रवर्गातनं नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र मिळवत असतील तर यातनं कितीतरी लोकांनी गैरफायदा घेतला असण्याची शक्यता आहे. म्हणजे 8 लाख रुपयांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्यांना आरक्षणाचा फायदा मिळायला नको. मात्र महसूल विभागामध्ये या बाबी गांभीर्याने पाहिल्या जात नाहीत आणि पूजा खेडकर यांच्याप्रमाणेच अनेक उमेदवार अगदी नीटला प्रवेश मिळवण्यासाठी किंवा इतर ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी सर्रास आपलं उत्पन्न लपवतात आणि नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र मिळवतात. हा देखील घोटाळा पूजा खेडकर यांच्या निमित्ताने समोर आलेला आहे. जर नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र धनवान लोक मिळवत असतील
तर ओबीसी जातीमधील जे मूळ गरीब लोक आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ कसा मिळणार, हा एक सामाजिक प्रश्न देखील या प्रकरणातून निर्माण झालेला आहे. दिलीप खेडकर हे स्वतःला वंचित समजतात. वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी उमेदवारी मिळवली होती आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांना वंचित म्हणून उमेदवारी दिली होती. पण इतके धनवान लोक जर आपणाला वंचित समजत असतील तर खरे वंचित जे आहे त्या समाजातील त्यांना कोण न्याय देणार किंवा त्यांना आरक्षणाचे लाभ कसे मिळणार, हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांनी 2 प्रश्न उपस्थित केलेत की महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे ती पद्धत जर भ्रष्ट मार्गाने जात असेल आणि चुकीच्या लोकांना, धडधाकट जे लोक आहेत ज्यांना डोळ्याने स्पष्टपणे दिसतं आहे, जे मोटार बाईक चालवत आहेत, मोठमोठ्या व्हेकल चालवत आहेत, ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे, असे लोक जर डोळ्याचं दिव्यांगपणाचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयानंतर मिळवत असतील किंवा जे लोक स्पष्टपणे ऐकताना दिसत आहेत ते लोक स्वतःला कर्णबधीर म्हणत असतील आणि असे दिव्यांग प्रमाणपत्र चुकीचे काढून जर आरक्षणाचे लाभ घेतले गेले असतील तर हा किती मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. मात्र महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री किंवा महाराष्ट्राचे आरोग्य संचालक याच्याबद्दल अद्याप काहीही बोलायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करू असं सुतोवाच बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी देखील केलं होतं. मात्र ते देखील अद्याप त्या निर्णयापर्यंत पोहोचायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्याच दिव्यांग ज्यांनी आजपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षणाचे लाभ घेतलेले आहेत किंवा नोकरी मिळाली आहे किंवा बढती मिळाली आहे किंवा बदलीमध्ये लाभ घेतलेले आहेत, अशा सर्व लोकांची त्रयस्थ संस्थांमार्फत काटेकोरपणे पडताळणी केली जाणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यातनं अनेक अशी चुकीचे प्रमाणपत्र समोर येऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की जे लोक आरक्षणासाठी नॉन क्रिमिनलची प्रमाणपत्र मिळवत आहेत तेही प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने मिळवली जाताना दिसत आहेत. त्यातनं जे खरे गरीब लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होत आहेत. याच्याबद्दल जे काही जातवार संघटना आहेत किंवा जे लोक जातीचं नेतृत्व करतात, विविध संघटनांचं नेतृत्व करतात, हे सगळे लोक ह्या मूळ प्रश्नाबद्दल बोलणार का? संघटना एकमेकावरती आरोप करतायत, सगळे जात समूह एकमेकावरती आरोप करतायत, पण अनेक जातींमध्ये अगदी वंचित समजल्या जाणाऱ्या ओबीसी जातींमध्ये सुद्धा म्हणजे जसं मराठा समाजामध्ये काही धनिक मराठे हे कुणबी प्रमाणपत्र घेऊन जे खरे कुणबी आहेत किंवा खरे मराठा समाजातील गरीब लोक आहेत त्यांना डावलण्याचं राजकारण करत आहेत, तसाच प्रकार इतर ओबीसी जातींमध्ये देखील दिसतो आहे. तेथे देखील जे धनिक आहेत, जे गडगंज आहेत, असे लोक या आरक्षणाचे फायदे लाटून त्या समाजातील गरीब लोकांवरती अन्याय करत आहेत. मात्र याबद्दल नेते बोलणार का, याबद्दल सरकार धोरण घेणार का, हे 2 प्रश्न पूजा खेडकर यांच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत. महाराष्ट्राचं हे सामाजिक जे वास्तव आहे ते वास्तव पूजा खेडकर यांनी समोर आणलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नेमके वंचित कोण आहेत आणि लाभ कोण उपटतंय याच्याबद्दल महाराष्ट्राला आता चिंतन करावं लागेल. पूजा खेडकर यांच्या निवडीची चौकशी ही अगदी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासन याच्यामध्ये काय चौकशी करेल, याच्यामध्ये जर त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र चुकीचं असेल तर ज्यांनी कुणी हे प्रमाणपत्र दिलं त्या डॉक्टरांवरती काय कारवाई होणार किंवा ज्यांनी कुणी हे नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र दिलं त्या यंत्रणेवरती काय कारवाई होणार आणि इतर सगळ्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार का, या बाबी पुढील काळामध्ये स्पष्ट होतील. त्याच्यावरती आपण नजर ठेवून राहूयात. मात्र पूजा खेडकर या प्रकरणातून महाराष्ट्रासमोर मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुर्तास येथेच थांबतो. धन्यवाद.